हे बघ, तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारी हे मेन ऑफिस आहे तहसीलदार कार्यालय. जे काय कागदपत्र वगैरे असतात ना जुनी वगैरे, जे आपल्या तलाठ्याकडे भेटत नाही तर इकडे सगळी जुनी कागदपत्र इथे येऊन तुम्हाला मिळते. हे हनुमान मंदिर आहे तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला. जय श्रीराम, जय हनुमान. हे ग्रामीण रुग्णालय देवरुख. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आमचे गाव आहे कुचांबे. तर आमच्या गावाचा जो तालुका आहे ना तो संगमेश्वर पडतो. संगमेश्वर पडतो, पण आमची जी जमिनीची वगैरे किंवा दाखले वगैरेची प्रशासकीय कार्यालय वगैरे आहेत ना तालुक्याचे, ते आहेत देवरुखला. तर मी आज चाललो आहे देवरुखला. जर कोणाचे म्हणजे आपलं हे बघा, आता सध्या कसं शाळेचं हे चालू आहे, ॲडमिशनचं वगैरे चालू आहे, कॉलेजेस वगैरे चालू झाले आहेत. तर सगळ्यांना कसं म्हणजे जे जाती वाईज वगैरे आहेत, कास्ट वाईज, तर त्यांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिनल वगैरे, जात पडताळणी वगैरे, हे सगळं करावं लागतं. तर त्यासाठी आपण कसं जास्त भागमभाग नको किंवा जास्त आपल्याला माहिती नाही, त्याच्यामुळे काय आपण करतो, कोणाला तरी एका माणसाला पकडतो आणि ती कामं करून घेतो. पण ही कामं जास्त पैसे द्यायची काही गरज नसते. तरी पण आपण कसं म्हणजे कसं एक माहिती नाही करून चला कोणतरी करून देते ना काम, पण तो पैसे घेतो माणूस. तसं न करता तुम्ही डायरेक्ट देवरुखला जा आणि कुठे जायचं वगैरे ते तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओमध्ये. तर हे बघा, तो माणूस इकडचे जे लोक वगैरे आहेत ना कुठले, त्याच्याकडे जातात. आहेत तिथे हे लोक. आपल्याला पूर्ण माहिती नाही, डायरेक्ट आपण काय तहसीलदार कार्यालयामध्ये किंवा सेतू याच्यामध्ये एवढं आपल्याला समजणार नाही. त्याच्यामुळे एक तिथे ते जाऊन एका त्या माणसाला किंवा त्याच्याकडून ते करून घ्यायचं. पण इथून कसं केल्यानंतर इथून जे आपण माणूस पकडतो ना एजंट वगैरे, लोक जास्त पैसे घेतात. तर हे एक झालं. आणि दुसरं कसं झालं, जमिनीचे वगैरे. जमिनीचे कसं असतं की काही लोकांच्या सातबाऱ्यावरती नावं नाही, त्याच्या वडिलांचं, त्याच्या आजोबांचं, अशी म्हणजे आजोबांचंच नाव नसेल तर त्या वडिलांचं लागणार नाही. पहिल्या वेळेस कसं व्हायचं, आमचा 2-3 चुलते असते, 3 चुलते आहेत. तर एक चुलता गावाला असायचा, गावाला असून शेती वगैरे करायची, आणि बाकीचे 2 चुलते वगैरे मुंबई पुणे किंवा असे बाहेरच्या सिटीमध्ये शहरामध्ये जाऊन राहिलेले होते. तर त्याच्यामुळे जो गावाकडचा जे चुलता वगैरे असतो ना, चुलते वगैरे, तर ते काही साहजिकच ते जमिनीच्या याच्यावर किंवा याच्यावर सातबारा वगैरे आपले वगैरे नावं हे करतात, लावून घेतात. पण जे बाकीचे 2 चुलते वगैरे आहेत त्यांचा पण थोडा हलगर्जीपणा किंवा काय असेल, गावाला येणं किंवा काय कारण असतं, त्यांची नावं लागत नाही. तर त्यांची नावं लागत नाही, त्याच्यामुळे कसं त्याच्या वडिलांचं पण माझं समजलं ना, वडिलांचं लागणार नाही, आजोबांचं लागणार नाही, म्हणजे पूर्ण हेच लागणार नाही. पण कुटुंब कसं चांगलं असल्यामुळे वाटण्या वगैरे करून देतात. म्हणजे बा हे वाटणं तू कर, त्या वाटण्या तू कर. जमिनीच्या वाटण्या झालेल्या असतात, पण सातबाऱ्यावरती आपलं कोणाचं नाव वगैरे नसेल. तर त्यासाठी काय करावं लागतं, तर मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये दाखवतो. चला तर मग देवरुखला लालपरीने प्रवास करू. हे बघा आमच्या गावचा नजारा सकाळचा. आता सध्या पावसाचं वातावरण, म्हणजे मान्सून चालू आहे ना, पावसाळा चालू आहे, एकदम लयच भारी बघण्यासारखं असतं. हे बघा आणि वगैरे ओढा, पर्या, गावपर्या, असं सांगलं आमच्या गावचा नजारा. आता हे 12 वर्ष हे 12 वर्ष देव आहे हा गावपर्या आमचा. हा ब्रिज बांधला आहे, 2-3 वर्ष झाली नवीन. पहिला ब्रिज नव्हता, त्याच्यामुळे गाड्या वगैरे म्हणजे पावसाळ्यामध्ये जास्त पाणी असेल तर यायचं ना आमच्या वाडीमध्ये वगैरे. तर सरकारने चांगलं हे केलं, आमदार खासदार जे कोण आहेत त्याने हा ब्रिज बांधून दिला आम्हाला. हा गुरव पूजा करतात. चांगलं आहे. आज येणार आहो ना, हो वरती येणार आहो ना, या लवकर या. मी आलो जरा, येतो दुपारपर्यंत. चालेल. चला मग, लालपरीचा टायमिंग झाला. 2 गाड्या आहेत आमच्या इथून. एक 7 वाजता आहे ती चिपळूणला जाते, दुसरी 7:30ला आहे ती देवरुखला जाते. म्हणजे आमचं डायरेक्ट तिकडे झालं, म्हणजे गाडी चेंज करायची काही गरज नाही. चला मग आता बघूया लालपरीची वाट
टाईम तर झाला आहे 15 मिनटं मी अगोदर चालू आहे. आमचा कुचांबे गावचा बस स्टॉप आहे. मारुती मंदिर वगैरे दुकान वगैरे छोटीशी बाजारपेठ आहे. हे बघा हे हॉटेल्स वगैरे आहे. समोर दुकान वगैरे अशी भरपूर आहेत. आणि ते समोर दिसतं ते आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर शिवशंभूचं. इकडनं राजीवती रतांबी येडगे एवढे गाव आहेत या साईडला आणि आमची मराठी शाळा आहे त्या साईडला. आता मी कुचांबेवरनं आमची लालपरी एस टीने आलो. आता देवरुखच्या पंचायत समिती स्टॉपला उतरलो. आता इथून कसं हे दिनोदय दिसते दाखवतो तुम्हाला. तिथून सरळ जायचं स्टॉप दिसते ना, हा पंचायत समितीचा स्टॉप आहे. इथून दिनोदय वस्तू भांडार किंवा दिनोदय मेडिकल तिथून जर सरळ गेलात ना तर सेतूचं कार्यालय लागतं. तर तुम्ही डायरेक्ट सेतूच्या कार्यालयामध्ये जाऊन पण दाखले वगैरे काढू शकता. मग जर तुम्हाला फॉर्म वगैरे भरायला किंवा काही जर समजत नसेल तर
इथे कसं एक राजू धामले हे आहेत, ते तुम्हाला सगळे माहिती देतात म्हणजे फॉर्म वगैरे भरायला वगैरे मदत करतात आणि एकदम कमी पैशामध्ये सगळे तुमची कामं करतात. म्हणजे दाखले वगैरे कुठले असतील, जातीचा, उत्पन्नाचा, नॉन क्रिमिनल वगैरे, तर तुमचे ते कामं करतात. हे त्यांचं ऑफिस आहे. पंचायत समितीच्या स्टॉपला उतरलात ना, तिथे एक दिनोदय वस्तू भंडार आहे. तिथून जो आज जाणारा रस्ता आहे तो पकडला तर सरळ तो सेतू कार्यालयाच्या इकडे येतो आणि तिथे तुम्हाला मध्ये बोललो का राजू धामले, तुम्हाला जर काय फॉर्म भरायला काय प्रॉब्लेम येत असेल किंवा काय अजून काय प्रॉब्लेम असेल, किचकट काम असेल, की तिथे जाऊन ती लोक माहिती सांगतात आणि काम करून देतात. तर मध्येच आहे ना मराठा भवन लागतं. हे बघा इथे मराठा भवन. हे जे समोर दिसते ना ते सेतू कार्यालय. इथे सगळे तुमचे दाखले वगैरे इथे मिळतात. डायरेक्ट एजंटची काही गरज नाही. तुम्ही ते आलात ना, सगळी माहिती ती लोक देतात आणि फॉर्म वगैरे भरून आपण ते इझी असतात फॉर्म वगैरे भरतात, एवढं काही हे नसतं. ते बघा इथे सेतू कार्यालय आहे आणि आधार केंद्र आहे. सगळी माहिती दिली याच्यावर. हे सगळे दाखले इथे काढून मिळतात. एवढं अत्यंत एकदम अल्प फी मध्ये मिळतात सगळे. खिडकी नंबर 1. जातीच्या दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे, नॉन क्रिमिनलसाठी लागणारी कागदपत्रे, रहिवासी दाखल्यासाठी, उत्पन्न दाखल्यासाठी, हे सगळे डॉक्युमेंट्स इथे दिलेले आहेत. ते डॉक्युमेंट्स हे करून सगळी कामं होतात. ते तयार दाखले मिळतात. हे समोर दिसतं ते सभापती भवन आहे, सभापती निवास. आणि हे देवरुख पोलीस स्टेशन सेतू कार्यालयाच्या बाजूलाच आहे. समोर दिसते दिवाणी न्यायालय, न्यायदंडाधिकारी वर्ग, कोर्ट. किचकट वगैरे कामं असतात ना जमिनीचे वगैरे, ते वकिला थ्रू करावे लागतात ना. त्या दिवाणी न्यायालय कार्यालयामध्ये सगळी कामं ते होतात. वकिलांकडून सगळे ते सर्व ते प्रूफ करून, म्हणजे हे माझे हिस्सेदार आहेत वगैरे सगळे हे करून मग ते आपल्या ह्याला जाणार तहसीलदार कार्यालयाला. तहसीलदार कार्यालय थ्रू तलाठी आपले सातबार वगैरे नावं चढून मिळतात. पण त्यासाठी तुम्हाला जर किचकट काम असेल ना जमिनीचं वगैरे, आजोबांचं वगैरे कोणाची नावं नसेल हे, तर वकील थ्रू करावी लागतं. तर इथे तुम्हाला आतमध्ये जाऊन विचारलेत ना सगळी माहिती मिळते, किंवा कोणाला एक वकील करून तुमच्या जमिनीचे काम वगैरे होऊन जाणार. त्यासाठी एजंटची वगैरे काही गरज नाही. थोडा वेळ लागतो पण ते होतात कामं. हे तहसीलदार ऑफिस आहे मोठं. हे बघा तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारी, हे मेन ऑफिस आहे तहसीलदार कार्यालय. जे काय कागदपत्र वगैरे असतात ना जुनी वगैरे, जे आपल्या तलाठीकडे भेटत नाही, तर इकडे सगळी जुनी कागदपत्र इथे येऊन तुम्हाला मिळते. हे हनुमान मंदिर आहे तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला. जय श्रीराम, जय हनुमान. हे ग्रामीण रुग्णालय देवरुख.